हॅलो. हाय, हॅलो, नमस्ते सर्वांना. माझं नाव संतोषी आहे आणि तुम्ही थंबनेल पाहून विचार केलाच असेल की मी हा व्हिडिओ कशावर बनवला आहे. जगात भारी माझी लव्ह स्टोरी म्हणून. कारण मला खूप अभिमान आहे माझ्या लव्ह स्टोरीवर. कारण मला अजूनही विश्वास बसत नाही आहे की आमची लव्ह स्टोरी इथपर्यंत पोचली आहे म्हणून. आम्हाला पण एक मुलगी आहे आता. पण खूप म्हणजे खूप असं होतं की होणार की नाही होणार, होणार की नाही होणार. पण फायनली आमचं झालं आणि खूप छान आहे. तुम्हाला ऐकायला सुद्धा खूप छान वाटेल आणि मला सांगायला तर खूप म्हणजे खूप छान वाटतंच आहे. पण मला असं वाटते की तुम्हाला आवडेल की नाही कसं आहे. त्यामुळं तुम्ही नक्की माझी लव्ह स्टोरी पूर्ण पहा आणि कमेंटमध्ये सगळे सांगा की कशी वाटली माझी लव्ह स्टोरी. तर मी आहे धायरीची आणि माझे मिस्टर आहेत अक्कलकोटचे. म्हणजे त्यांचं गाव आहे अक्कलकोटचं आणि अक्कलकोटमध्ये ते आता राहत नाही. ते राहतात आहे अप्परमध्ये आणि इथं पुण्यामध्येच अप्पर आहे तिथं राहतात आहे ते. पण मी धायरीमध्ये लहानपणी माझं लहानपण पूर्ण माझं मँगलोरमध्ये गेलं, उडुपी मँगलोरमध्ये. त्यामुळं मी 13 वर्षाची असतानाच तिकडे गेले आणि घरची परिस्थिती खूप वाईट असल्यामुळं नाही का खूप म्हणजे खूप म्हणजे काय सांगता येत नव्हतं. वडील दारू पीत होते आणि काही असं इथं काय नव्हतंच. त्यामुळं मी मोठी असल्यामुळं घरामध्ये माझ्यावर जिम्मेदारी होती. त्यामुळं मला जावं लागलं तिकडं आणि तिकडं मी 11 वर्ष होते. 11-12 वर्ष तिकडं होते. तर तिकडं तिकडं मी म्हणजे नाही का मी जॉबसाठीच होते आणि मला असं तिकडं खूप असं हे नव्हतं की छान वगैरे असं नाही का म्हणजे असं मनाच्या विरुद्ध जाऊन मी गेलते कारण घरची परिस्थिती असल्यामुळं. पण तिथल्या लोकांनी सुद्धा सांगायचं म्हणलं की इथं महाराष्ट्रामधली मुलगी तिकडं जाऊन तिथं राहणं, त्यांची भाषा वेगळी, त्यांचं राहणीमान वेगळं, त्यांचं खाणं-पिणं वेगळं, सगळं वेगळं असताना सुद्धा मला तिथं खूप लोकांनी म्हणजे खूप जीव लावला. महाराष्ट्रामधली मुलगी आहे, एवढं लांब आलेली आहे. त्यांना पण खूप अभिमान वाटायचा आणि मला पण खूप अभिमान वाटायचा. कारण सगळेजण म्हणायचे, "वॉव! काय मुलगी आहे." म्हणजे नाही का एवढीशी वयात इथं आली आहे आणि जिथं मी राहते ती माणसं पण सगळी चांगली होती. म्हणजे आतापर्यंत सगळ्यात म्हणजे खूप चांगली माणसं माझ्या आयुष्यात आली. कमी असे आलेत की म्हणजे आलेच नाही बरेच आणि आले काही थोडंसं इकडं-तिकडं झालं. पण इट्स ओके की हां, होतं सगळ्यांच्या आयुष्यात थोडंसं. पण तीसुद्धा माणसं चांगलीच आहेत. पण परिस्थितीमुळं त्यांना असं वागावं लागलं. पण काही हरकत नाही. मला काय राग वगैरे कोणाबद्दलच नाही आहे. कारण सगळी माणसं चांगलीच आहेत आणि चांगलीच म्हणजे आल्या ते माझ्या आयुष्यामध्ये. त्यामुळं मला काय असं वाटत नाही की ती कशी आहेत, काय आहेत. तर माझे तिकडं खूप जीव लावला त्या लोकांनी. पण इकडे यायचं म्हटल्यावर इकडं कसे आले मी, माझे मिस्टर भाड्याचे घर आहे तिथं राहत होते. तर त्या मकान मालकीण आहे ना त्यांच्या मुलीच्या दिराला खूप हादसा झाला होता. तो हादसा कसा झाला होता की स्वतःच्या बायकोनेच आपल्या नवऱ्याला मारलं. म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे आणि न्यूज मला तिकडं असताना समजली आणि मला खूप म्हणजे असं फील झालं की नाही का की कोण असं करू शकतं का वगैरे. पण तेव्हा माझ्यात खूप माणुसकी होती की नाही बाबा असं नव्हतं करायला पाहिजे त्या मुलीने वगैरे. पण मला नाही का खूप दयामाया आली की असं का झालं. तर मी तिकडं ती न्यूज ऐकली की लग्न झालं आणि 20 मेला लग्न झालं आणि 2 मेला त्यांना तिकडं हनीमूनला जाताना मारलं. ही न्यूज यूट्यूबवर आहे आनंद कांबळे म्हणून. तर ती न्यूज मी ऐकली आणि खूप म्हणजे खूप रडायला आलं. असं वाटलं की म्हणजे नाही का माझ्या आयुष्यातली पहिली न्यूज म्हणजे वाईट न्यूज तीच आहे आणि मी याच्या अगोदर कुठलीच वाईट न्यूज ऐकली नव्हती. त्यामुळं खूप त्रास झाला मला. तर मला असं वाटलं की असं नव्हतं करायला पाहिजे त्या मुलीने वगैरे आणि जेव्हा मी त्या व्हिडिओ बघायला लागले, न्यूज बघायला लागले की कोणी मारलं, कसं मारलं वगैरे. तर मला नंतर मग तिथून मी नाही का म्हणजे खूप ट्राय केलं की त्यांच्या घरातल्यांना भेटावं वगैरे. पण यूट्यूबला सोडलेला हा व्हिडिओ होता.
ती माणसं कशी आहेत, काय आहेत आणि ही मर्डर केस आहे. मला म्हणजे नाही का खूप म्हणजे माझ्या घरातल्यांनी खूप ओरडले मला, की म्हणले, की "तुझं काय नातं आहे त्यांच्याशी?" असं तसं म्हटले, खूप बोलले. पण एक माणुसकी म्हणून त्यांचे मित्र वगैरे होते ना, ते खूप म्हणजे खूप जीव लावायचे त्यांना आणि खूप चांगला माणूस होता. आणि मी बघितलं तर नाही, पण सगळ्यांच्या तोंडून ऐकलं आणि अ, खूप म्हणजे खूप तारीफच ऐकली. असं काही नाही, की नाही वाईट होता वगैरे असं काहीच नाही. आणि खूप म्हणजे माणुसकीने पण चांगलं होतं आणि असे माणसं मला खूप जपायला आवडतात. ती असो वा नसो, आतापर्यंत असो वा नसो, कुठली माणसं पण असो ना, ते खूप म्हणजे मी जपलेली आहेत आणि मला जपायला खूप आवडतं. तर हा माझा स्वभाव आहे आणि ह्याच स्वभावामुळं मला इथपर्यंत माझ्या नवऱ्यापर्यंत पोचवलं. ते सांगते कसं. तर त्यांचा दीर होता, जे वहिनी हे माझे मिस्टर त्या मुलीला बहीण मानत होते. तिचा दीर ते असं झाला. तर तेव्हा मला कसं कॉन्टॅक्ट करायचं, काय कॉन्टॅक्ट करायचं हे मला काहीच माहीत नव्हतं. तर मी असेच यूट्यूब वगैरे बघत बसले होते आणि यूट्यूब बघता बघता मला एक नंबर दिसला त्याच्यामध्ये 2 त्यांचा फोटोमध्ये वगैरे. तर मी म्हणलं लावायचा का वगैरे. तर खूप रिस्क होतं, की हा नंबर कोणाचा असेल, त्या गुंडांचा असेल का पोलिसांचा असेल का चांगल्या माणसांच्या हातात पडला का नाही, हे सुद्धा मला काय माहीत नव्हतं. की व्यवस्थित सगळ्यांच्या हातात पोचला तर ठीक आहे, नाहीतर मग चुकीच्या हातामध्ये पोहोचला म्हणजे मी केला आणि चुकीच्या माणसाच्या हातात असला तर खूप म्हणजे माझ्यासाठी खूप घातक होतं. तरी पण ही एवढी मोठी रिस्क घेतली मी. फोन केला, की बाबा तुमच्या नाही का त्यांना पण भीती वाटत होती, की कोण आज नाही का असं कोणाचा नंबर येतो. त्यांनी मला काही अगोदर बोलले नाही वगैरे. मी मेसेज करत राहिले, की हॅलो कसं झालं तुमच्याबरोबर, काय झालं वगैरे. पण तिकडून काहीच रिप्लाय येत नव्हता. त्यांचा भाऊ जो बारका भाऊ होता त्यांच्यापाशी हा नंबर होता. त्यांचा नंबर होता त्यांच्या दुकानावर त्यांचं दुकान होतं. म्हणजे ते जेव्हा यूट्यूबला व्हिडिओ सोडले होते तर त्या दुकानाचा फोटो त्यांनी त्याच्यामध्ये सोडला होता. तर त्या दुकानाचा नंबर तो होता आणि एक भावाचा नंबर होता आणि एक त्यांचा नंबर होता. तर नशीब म्हणलं की म्हणजे नाही का बरोबर माणसाच्या हातामध्ये लागलेला आहे. आणि मग मी म्हटलं की आता लागलाय तर एकदा विचारून तर बघावं. पण त्यांनी एका मुलीवर वेगळ्या म्हणजे नाही का विश्वास ठेवला होता आणि त्यांना धोका भेटला. तर ते असं परत दुसऱ्या मुलीवर विश्वास ठेवणं तर शक्यच नव्हतं, हे मी मान्य करू शकते. पण हे कसं शक्य आहे म्हणजे नाही का एक यूट्यूबमधनं मुलगी विचारते की लय वाईट झालं तुम्हाला भेटायचं, त्यांना मला त्यांच्या वर्षश्राद्धला यायचं होतं, की हा एवढा चांगला माणूस असला तर मला जायचं आहे म्हणून. पण मी म्हटलं की आता ते मला येणार नाही आहेत, की मला नाही का मी कशी जाऊ वगैरे. मला माझ्या घरातल्यांनी खूप शिव्या दिल्या की एक मर्डर केस आहे, तुझं आणि त्याचा संबंध काय आहे, असं तसं खूप म्हणजे खूप शिव्या दिल्या. आणि साहजिक आहे की सगळेजण घरातले असंच बोलतील, सगळ्यांच्याच घरातले बोलतील. पण मी वेड्यासारखं तेव्हा वेडीच झालते, की एवढा चांगला माणूस आहे, त्याला असं असं त्याच्याबरोबर नव्हतं व्हायला पाहिजेत म्हणून. तर खूप म्हणजे माझं असं काळीज जळत होतं. ती एवढी बॅड न्यूज वगैरे होती, तर ती अशी झालं म्हणून. पण असं कसं असतं ना माणसाचं, की एकदम नाही नाही व्हायला पाहिजे ना असं कोणाबद्दल कोणाबरोबर सुद्धा. पण ठीक आहे झालं. पण शिव्या वगैरे खाल्ल्या तर मग तरी पण त्या दादांनी मला एकदा पण मेसेजचा रिप्लाय दिला नव्हता वगैरे. तर एक दिवशी मी परत त्यांना कॉल केला, वर्षश्राद्ध जवळ आली अहो मला यायचं खरंच, तुम्ही कोण बोलताय. नेमकं त्या वहिनींच्या हातामध्ये त्यांचा नंबर होता, म्हणजे त्यांच्या बायकोच्या हातामध्ये नंबर म्हणजे फोन होता. तर फोन असल्यामुळं त्यांनी रिप्लाय दिला की कोण तुम्ही म्हणून. तर तिथून मग त्यांच्याबरोबर माझी ओळख झाली, की मी अशी अशी आहे इथून येत. आणि त्यामुळं मग तिथून मग आणि ते पण माझ्या वहिनी पण खूप चांगल्याच आहेत आणि खूप म्हणजे खूप जीव लावतात वगैरे. असं मला त्यांनी भासूच दिलं नाही, की जेव्हा पण त्यांच्या घरी गेलते तेव्हा सख्या बहिणीवानीच त्यांनी मला हे केलेलं आहे. म्हणून ते पण चांगले निघाले आणि त्यांचे ते दादा आहेत, त्यांचा भाऊ वगैरे, ते तर त्याच्यापेक्षा सुद्धा चांगले आहेत. आणि मी त्यांना नाही बघितलं, त्या दादांना ज्यांच्याबरोबर तो हादसा झाला. ते ह्या दादामध्ये त्यांचं रूप पाहून मला असं वाटतं, की हे पण त्यांच्यासारखेच असतील. आणि ह्या दादांना पाहून मला खूप म्हणजे ह्या जगात पण एवढी चांगली माणसं आहेत का असं मला वाटतं. पण खरंच चांगलीच माणसं आहेत. आपण बघायला गेलं तर खूप चांगली माणसं भेटतात. आणि
नसेल तर नाही भेटत ते असं, म्हणजे आपण आपल्या दृष्टिकोनाने गेलं तर ते जर आपण वाईट केलं त्यांच्याबरोबर तर ते आपल्याबरोबर वाईट करतात, आपण जर चांगलं केलं त्यांच्याबरोबर तर ते आपल्याबरोबर चांगलं करतात. तर हा हेतू माझा आहे आणि ह्याच हेतूने मी पुढं पुढं जाते. आणि मला ह्या हेतूने असं वाटलं की नाही का सगळीच माणसं चांगली आहेत आणि असं कोणाबद्दलही काही नाही का, त्यांनी पण मला कोणी काही असं नाही हे केलेलं, मुद्दामून समोर एक बोलायचं पाठीमागनं एक बोलायचं, ही अशीच आहे तशीच, अजिबात काही नाही. जे समोर आहे तसंच, माझं पण जे समोर आहे तसंच. त्यामुळं मला खूप अभिमान वाटतो की एवढी चांगली माणसं माझ्या आयुष्यात आहे म्हणून. तर त्या वहिनींनी माझा नंबर घेतला आणि मी सांगितलं की वर्षश्राद्ध ह्या दिवशी आहे, यायचं तर या. मग म्हणलं की मला वर्षश्राद्धला वहिनी नक्की यायचं आहे, पण त्या अगोदर तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल, कारण माझ्या घरातल्यांना समजावं लागेल की माझं आणि तुमचं काहीही नातं नाही आहे. मी जेव्हा बँगलोरला होते तेव्हा तिथून मी यूट्यूबला तो नंबर पाहिला, ती ही न्यूज पाहिली आणि मी तुम्हाला कॉन्टॅक्ट घेतलं. माझ्या घरातल्यांना थोडासा बी विश्वास बसत नाही, तुम्ही एकदा दोघंजण येऊन जावा आणि मग मी नक्की तुमच्या वर्षश्राद्धला येईल आणि मी एवढी माणुसकी दाखवते, तुम्ही एकदा माणुसकी दाखवा म्हणून असं वगैरे. तर त्यांनी मग ठीक आहे बोलले वगैरे, पण ते दादा तयारच नव्हते अगोदर, कारण त्यांचा स्वतःचा भाऊ असं हे झालं. मग मी समजू शकते की ते नाही का असं की नाही का, नाही बाबा की असं कोणी असू शकतं का वगैरे. पण ते वहिनी म्हणले असेल की नाही का, एखाद्याला जर खूपच वाईट वाटलं असेल तर येऊ शकतात वर्षश्राद्धला वगैरे. मग त्या वहिनींनी त्या दादांना समजावलं वगैरे. मग ते दादा आणि त्यांचे वडील आमच्या घरी आले. आमच्या घरातल्यांना सगळ्यांना त्याचं सांगितलं की बाबा तुम्ही या आणि बघा नाही का, की बोला माझ्या भावाशी वगैरे, माझ्या वडिलांशी, माझ्या मम्मीशी वगैरे, बहिणीशी, सगळ्यांशी बोला. आणि माझं नातं फक्त यूट्यूबमधनं तुमच्याबरोबर झालेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त मी त्यांना कधीच पाहिलं नव्हतं, कधीच ओळखलं नव्हतं. फक्त या यूट्यूबमुळं मी त्यांना ओळखू शकले म्हणून एवढंच मी फक्त सांगितलं त्यांना, सांगा म्हटलं. आणि मग ते घरी आले वगैरे. तर त्या दादांचा नेमका त्या दिवशी बड्डे होता आणि त्या दादांचा बड्डे होता त्या दिवशी. मग मी केक आणला आणि त्यांना सांगितलं की नाही का, तुमच्याबरोबर खूप वाईट झालं. ते म्हणले स्टेटसवर तर नाही ठेवू शकत आहे. म्हणलं स्टेटसवर ठेवण्यासाठी नाही केला, पण तुम्ही याच्यापुढे तुमचा बड्डे करेल का नाही करेल ह्याची काही गॅरंटी नाही, कारण त्यांचा आदल्या दिवशी बड्डे होता आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या भावाबरोबर हा हादसा झाला. तर साहजिक आहे की त्यांचा बड्डे होईल का नाही म्हणून. आणि त्यांना खूप वाईट, या दिवशी तर खूप वाईट वाटेलच, कारण त्यांचा भाऊ त्यांचा बड्डे करूनच हनीमूनसाठी गेलते आणि दुपारी 1 ते 2पर्यंत ती न्यूज त्यांना कळाली, तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. साहजिक आहे की त्या स्वतःच्या भावाचा म्हणजे आदल्या रात्री स्वतःचा भाऊ हनीमूनला जाण्यासाठी बड्डे आपला साजरी करतो आपल्या भावाबरोबर. ते त्यांचे शेवटचा क्षण त्यांच्याबरोबर साजरी केला त्यांनी. की पण त्यांना जरा पण वाटलं नव्हतं की आपला भाऊ दुसऱ्या दिवशी आपल्याबरोबर ह्या दुसऱ्या रात्रीत आपला भाऊ आपल्याबरोबर नसेल म्हणून. त्यांना थोडंसंसुद्धा असं वाटलं नाही. पण नियतीने काय लिहून ठेवलं होतं त्यांचं त्यांना नियतीलाच माहीत. पण मी म्हणलं की मी करते, माझी इच्छा आहे की तुमचा बड्डे करावा, केक कापा तुम्ही. झालं गेलं आता आपल्या हातात तर ते नव्हतं थांबवण्यासाठी, पण आपण प्रयत्न करू शकतो की पुढं जाण्यासाठी. आता ते खूप जीव लावायचे आपल्या भावाला वगैरे आणि ते पण खूप जीव लावायचे. त्यांच्यामध्ये खूप प्रेम होतं. पण असं मला खरंच वाटतं असं नव्हतंच व्हायला पाहिजे होतं त्या दोघांबरोबर. कारण तुम्ही पण भेटसाल ना त्या दादांना, खूप म्हणजे खूप चांगले आहेत ते. इतके चांगले आहेत ना की मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. त्यांचा स्वभाव वगैरे एकदम हळवा आहे आणि मुलींबरोबर तर कधी म्हणजे ते असं बोलू शकत नाही. खूप म्हणजे मुले म्हणजे खूप लाजाळू, बोलण्यात तेवढं ठीक. मला खूप छान त्यांचा स्वभाव आवडला आणि अजूनसुद्धा आवडतो. ह्याच स्वभावामुळं मला वाटलं की मी कधी ही चूक केली नाही, यूट्यूबमधून नंबर घेऊन वगैरे नाही केलेली आहे. आणि मग तिथून माझी ओळख त्यांच्याबरोबर झाली. त्यांचा बर्थडे साजरा केला आणि त्याच्यानंतर मग मी त्यांच्या वर्षश्राद्धला गेले त्या दादांच्या. मग वर्षश्राद्धला गेल्यानंतर मग मी दरवर्षी त्यांना म्हणजे रक्षाबंधनला जात होते, त्यांच्याकडं राखी बांधत होते. आणि
राखी बांधत होते. आणि नंतर मग तिथून माझ्या मिस्टरांची ओळख झाली. त्यांनी त्या वहिनींनी सांगितलं की ही ही जी आता ही माझी नणंद झाली, हिच्यासाठी तू स्थळ बघ म्हणून वगैरे. तर त्यांनी सांगितलं की हो, मी बघन वगैरे. तर ते बघायला त्यांची बहीण बरकी बघायला लागली वगैरे. तर बघायला लागली तर हे साहजिक गोष्ट आहे की ती कुठली पण, आता पहिला मुलगा त्यांच्या नजरेत होता, त्यांच्या घरातलंच भाडेकरी असणार आहे आणि ते त्यांच्यापाशी 15 वर्ष राहत होते म्हटल्यावर त्यांचा स्वभाव त्यांना माहिती कसा असेल वगैरे. तर त्यांनी पहिल्यांदा त्याच मुलाबरोबर बघितलं. आणि मग मला ह्यांना मग थोडीशी ओळख झाल्यानंतर बरं का, किती 2 वर्षांनी वगैरे 3 वर्षांनी जेव्हा हे हास्य सगळं झालं, त्यांचं वर्षश्राद्ध झालं, त्यानंतर मी 2 वर्ष राखी बांधायला गेले त्यांच्यानंतर. त्यानंतर त्यांनी बोलणं चालू केलं. त्यांच्या डिलेवरीसाठी मी ते मम्मीकडे आले होते, मग त्या बाळाला मी बघायला आलते वहिनींच्या. तेव्हा त्यांनी हे केलं की सांगितलं. मग भाई त्या जादूगर नव्हतं, म्हणजे एवढं ठीकठाकच वाटत होते, बोलत होते. नंतर मग ते म्हणले की हां बघते म्हणून. मग मग ह्यांना बोलवलं, माझ्या मिस्टरांना बोलवलं वरती, बघ म्हणून वगैरे, मुलगी कशी आहे वगैरे. तर त्यांनी मला बघितलं. तर माझ्या मिस्टरांना हे आठवतच नाही आहे, पण मला सगळं आठवतं. तेव्हा त्यांनी काय केलं माहिती आहे का, मला बघितलं आणि ठीक आहे गेले. पण मला त्यांना पहिल्याच भेटीत मला ते खूप आवडले होते. आणि ते म्हणजे नाही का, हां, मला जसा भाजींना नवरा तसाच भेटला, म्हणजे परफेक्ट एकदम, की जसा पाहिजे तसाच वगैरे. निर्व्यसनी आहे माझे मिस्टर आणि मला निर्व्यसनीच पाहिजे होतं स्वभावाने, पण माझ्यासारखंच आहे. पण मला आत्ता लग्नाच्या नंतर थोडासा राग वगैरे यायला लागला, चिडचिडपणा व्हायला लागला. त्याच्या अगोदर मला नव्हता. पण हे माझे मिस्टर म्हणतात की तू आज अगोदरपासून अशीच असेल. पण घरातल्या इथं आल्यापासून जी परिस्थिती आपल्याबरोबर, म्हणजे जसं आपल्याबरोबर घडलं जातं त्या परिस्थितीनुसार आपण बदलत जातो, हे त्यांना नाही माहिती आहे. पण माझे मिस्टर म्हणतात की असं नाही व्हायला पाहिजे होतं ना. पण माझा राग आता खूप वाढला आहे, त्याच्यामुळं सगळ्यांबरोबर थोडंसं बोलणं वगैरे कमी आहे. पण मतभेद नाही आहे, मनभेद नाही आहे असं, की आपण नाही का, म्हणजे वरच्यावर असं, म्हणजे आतून आहे सगळ्यांबद्दल प्रेम वगैरे आहे, पण समोर भेटलं की बोलू का नको वगैरे असं होतं. पण मनामध्ये त्यांच्याबद्दल काळजी, प्रेम कायम राहणार आहे, कारण त्यांनी माझ्यासाठी जे केलं ते म्हणजे खूप खूप, म्हणजे कोणी असं परक करू शकत नाही आहे. त्यामुळं मी त्यांचं खूप आभार मानते आणि कायम मानतच राहील वगैरे. पण माझे मिस्टर ते थोडेसे असं नंतर सांगितलं, म्हणजे मी गेल्यानंतर त्यांनी मला बघितलं आधी की कशी आहेस वगैरे. तर मग मी ठीक आहे म्हणलं, आता मला आवडला, पण त्यांना आवडते का नाही काय माहिती. मग ते नंतर मग त्यांच्या बहिणीच्या इथं मग गेले आणि त्यांनी विचारलं की कशी आहे, तुला आवडली का वगैरे. तर नाही म्हणले, ती नकटी आहे. आणि मी नकटी आहे म्हणून त्यांनी मला रिजेक्ट केलं की नको नको, जाऊ दे, नकटी आहे म्हणून. आता मी नकटी तर आहेच, पण त्याला काही करू शकत नाही आपण, आपल्या हातात तर नसतं नकटी असणं वगैरे. पण ठीक आहे, मला काही वाटत नाही आहे नकटी आहे म्हणून वगैरे. पण माझ्या मिस्टरांना मी अजूनही चिडवते, कारण तो मला पुढं नंतर कळन की का चिडवते म्हणून वगैरे. तर ते नकटी आहे म्हणून मला जाऊन दिलं, नाही म्हटले की नको मला ही नकटी आहे. ठीक आहे, पण मला हे आवडले होते की निर्व्यसनी आहे, दिसायला पण खूप छान आहे आणि स्वभाव पण खूप छान असल्यावर असं कशाला हातातनं जाऊन देऊ ना एवढा चांगला मुलगा वगैरे. तर ठीक आहे, मला आतून पण त्यांच्याच मनामध्ये नव्हतं, तर मी काय करू शकते. नंतर मग असं फेसबुकला मग मी घरी गेल्यानंतर 2-3 महिने झाले असतील, 2 महिने 3 महिने झाले असतील. त्यानंतर मग त्यांनी मला मेसेज केला. त्यांनी केला का मी केले मला बरोबर आठवत नाही आहे, नाहीतर मीच केला असेल. ते मला दिसले होते फेसबुकला, तर मी त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली असेल. तर त्यांनी काय एक स्टेप केली नाही, तर त्यांच्या बहिणीने केली. त्यांचा मोबाईल ही त्यांची बहीण सारखी, म्हणजे मानलेली असली तरी सारखी बघत असते वगैरे. मग ठीक आहे, तिने एक्सेप्ट केली वगैरे. तर मी बोलले की कशी आहेत वगैरे काय. तेव्हा मला मराठी येत नव्हतं, कारण मी नुकतीच काम सोडून वगैरे इथं महाराष्ट्रामध्ये आले होते. आणि त्यामुळे तिकडची भाषा, आणि जिथं मी राहत होते मणिपालमध्ये, तर ती पूर्ण हिंदी भाषा, स्टुडंट लोकांबरोबर हिंदी भाषा बोलायला म्हणजे लागायची. त्यामुळे मी मराठी पूर्णपणे विसरून गेलते. मला मराठी अजिबातच येत नव्हती आणि काय बोलायचं म्हणजे खूप अडखळते, अजूनसुद्धा अडखळते. कधी कधी मला मराठी शब्द नाही सुचते एकदम वगैरे बोलण्यासाठी, की काय बोलावं वगैरे. तर ठीक आहे की नाही का, असं नाही बोलायचं तर नको, जाऊ दे मग असं.
पण मी इकडं महाराष्ट्रामध्ये इथं आल्यानंतर मग ह्यांच्याबरोबर जेव्हा मला बोलायचं होतं तेव्हाच मला नेमकी मराठी येत नव्हती आणि टायपिंग करायलासुद्धा मला मराठी येत नव्हती. मग ह्यांच्याशी बोलायचं कसं, ओळख वाढवायची कशी, कारण ह्यांना समजत होतं म्हणजे एवढं नव्हतं इंग्लिश टायपिंग वगैरे, मराठीत जास्त समजत होतं. तर त्यामुळं मग मी शिकले. मराठीचं कीबोर्ड घेतलं. मी इंग्लिशमध्ये करायचे आणि ते त्यांना मराठीमध्ये जायचं असं कीबोर्ड घेतलं आणि ठीक आहे मी इंग्लिशमध्ये करायचे वगैरे टायपिंग वगैरे, कारण मी तिकडं मणिपालमध्ये असल्यामुळे ते स्टुडंटबरोबर बोलताना त्यांना सांगायला वगैरे तेव्हा मला हिंदी आणि टायपिंगलाच म्हणजे मला कळायचं. मी ते तेवढं पुरतं शिकले की कसं करायचं वगैरे. तर मग माझा फास्ट झालं होतं इंग्लिश वगैरे टायपिंग करण्यासाठी. तर ह्यांना येतच नव्हतं. तर मग मी काय करायचं, मी कीबोर्ड घेतल्यानंतर मग मी पहिला मेसेज केला की कसे तुम्ही काय, मग ते इंग्लिशमध्ये केलं आणि त्यांना मग मराठीमध्ये गेलं. मग त्यांना कळलं की हां ही मला विचारते कशी आहेस वगैरे वगैरे. हां मी बरं आहे, तुम्ही मला ओळखलं का वगैरे. तर नाही ओळखलं वगैरे. ठीक आहे मग जाऊ दे, मग आता काय बोलायचं. मग त्यानंतर मग त्यांची दुसरी बहीण, त्या बहिणींची दुसरी मोठी बहीण, त्यांचे मिस्टर एक्सपायर झाले. तर त्यानंतर मग मला परत यावं लागलं. त्यांचा 3रा कार्यक्रम होता. त्यानंतर त्यांना भेटायला परत यावं लागलं. ती दुःखद बातमी जेव्हा कळली लॉकडाऊनच्या टायमाला वगैरे, तेव्हा लॉकडाऊन पडलं नुकतंच आणि पडल्यानंतर मग मी आले तिकडं. माझी मम्मी, माझा भाऊ, माझी बहीण घेऊन आले. माझा भाऊ तेव्हा रिक्षा चालवत होता. त्याला मग आले. आम्ही कार्यक्रमामध्ये परत भेटलो. मग त्यांनी मला परत दुसऱ्यांदा बघितलं बरं का. पण तरी पण मान्य करत नाही, म्हणजे हां मान्य करतात, पण त्यांना मी जेवताना त्यांना म्हणलं की अहो एकच पुरी टाका, तर 3 पुरी टाकून गेले. मला त्यांना सांगून गेले. तर असं म्हणजे नुकतं तिथून थोडीशी असं बोलणं चालू झालं तिथंच आणि ठीक आहे कार्यक्रम वगैरे झाला आणि तिथून परत गेलो आम्ही. नंतर परत 1 महिन्याने मग परत मेसेज केला की कसे आहेत तुम्ही वगैरे. तर हां बरे. ते काय मेसेज करत नव्हते वगैरे, कारण त्यांना जमत पण नव्हतं. आणि नंतर मग थोडंसं लॉकडाऊन पडल्यानंतर मग कामधंदा सगळं बंद झालं. मग बोलायला खूपच टाईमच टाईम आहे सगळ्यांना बोलायला वगैरे. मग ते नंतर मग मला बोलायला लागले की कशी आहेस काय वगैरे. तेव्हा मला आवाजावच करते, आरोतुरं कधीच केलं नाही. लग्नानंतर पण ते मला आवाजावच करत होते. आता तर आमचे भांडण जास्त व्हायला लागले म्हणून डायरेक्ट आरोतुरं करतात ते. मी पण कधी कधी त्यांना आरोतुरं करते राग आला की. पण तेवढं नवरा बायकोत चालतं, एवढं काय मला नाही. राग आला की मला सूदच नसते की मी काय बोलते वगैरे. पण तेव्हा खूप म्हणजे हे झालं होतं. आवाजावं करत होते. तर ठीक आहे, मी खूप छान वाटायचं ते आवाजावं करतात बोलताना वगैरे. तर बोलायला लागले वगैरे. मग लॉकडाऊनमध्ये जेवण झालं का, बसलात का, काय करतात हेच झालं. मग लुडो, तेव्हा लुडोचं खूप म्हणजे ट्रेनिंगलाच होतं ते गेम लुडोची. तर मी पण घेतली आणि त्यांच्याबरोबर खेळायला लागले. मग तिथून आमची थोडीशी ओळख झाली वगैरे. आणि मग मी त्यांना विचारलं की तुम्ही लग्न करसाल का म्हणून. मी स्वतःहूनच त्यांना एकदा विचारलं. मग ते म्हणले नाही अहो नाही का, माझे काकू आहेत तर त्यांनी माझ्यासाठी स्थळ बघितलं आहे आणि ते मी म्हणजे नाही का त्यांच्या विरोधात गेले तर ते मला ओरडतील. मग मी विषय पूर्ण स्टॉपच केला, सोडूनच दिला की आता ह्यांच्या मनामध्ये काही नाही आहे तर आता जाऊ दे म्हणून वगैरे. 1-2दा नाही म्हणजे नाही का, अगोदर तर नकटी आहे म्हणून आणि दुसऱ्यांदा पण नाही म्हणून. पहिल्यांदा मी नव्हतं विचारलं त्यांना, ह्यांनीच विचारलं होतं त्या वहिनीच्या बहिणीने वगैरे. तर मला एवढं काय माहीत नव्हतं. तेवढं पण मला आवडलं, पण मी काय विचारलं नाही त्यांना. मग एकदा मी विचारलं करसाल का, तेव्हा त्यांनी सांगितलं असं. तर ठीक आहे नाही म्हटले वगैरे. तर मग मी विषय तिथंच स्टॉप केला, तिथंच नको म्हटलं होतं. मग पुढं म्हटलं की बघावं तरी एकदा काय करतात ते नाही का. की नंतर मग ते स्वतःचा मेसेज करायला लागले वगैरे चुकून. हां मी तुम्हाला माझ्या मित्राला लावत होतं, तुम्हाला आला वगैरे. मग हे चालू झालं त्यांचं, मग फोनवर फोन करणं वगैरे. मग मला पण छान वाटायचं, त्यांनी बोलतात, मस्करी करतात, ते हसवतात ते आणि काय वाईट तर बोलत नाही ना, असं कॉमेडी वगैरे बोलायचे वगैरे. तर मला पण खूप छान वाटायचं आणि मला पण बोलायला खूप आवडायचं. मग त्यांच्याबरोबर लागलं की हां तिथून ओळख झाली लॉकडाऊनमध्ये वगैरे असं छानपैकी वगैरे. तर मग माझ्यासाठी स्थळ आलेली. मग मी त्यांना सांगायचे आज हे स्थळ आलं, काल हे स्थळ आलं वगैरे. सगळं मी त्यांना डिटेलमध्ये सांगायचे वगैरे. मग ते पण खूप हे करायचं की नाही का, खूप म्हणजे असं हां का तुम्हाला नाही आले का वगैरे, त्यांनी पण बघायचे. मग मी त्यांना
त्यांना 3 स्थळं पाठवली आणि त्यांनी पण मला 3 स्थळं पाठवलेली बघायला वगैरे. पण कसं देवाच्या मनात काय होतं काय माहिती, आम्हालाच करायचं होतं कारण त्यांच्या मनात अजिबात नव्हतं नकटी आहे म्हणून वगैरे. मग मी विषय सोडून दिला. मग मी त्यांच्यासाठी मुलगी बघायला लागले. मग मला ते सांगायचे की थोडीशी नाकावाली बघा, सुंदर बघा, दिसायला छान असल्याने बघा. मग ठीक आहे म्हणलं, आता काय करायचं, ह्यांचे फरमाईश तर खूप आहेत. तर मग ठीक आहे, हां बघते बघते म्हणून 2-3 स्थळं माझ्याच नात्यामधली. आता मी तिला बघितलं ना तर मला खूप हसायला येतं की ह्या पोरीला मी माझ्या नवऱ्यासाठी बघत होते म्हणून स्थळ वगैरे. पण वाटलं नव्हतं की माझं नवऱ्याबरोबरच माझं लग्न होईल वगैरे. मग त्यांच्यासाठी मी बघत राहिले. तर ठीक आहे, तेव्हा असं वाटलं की आपण माझ्या नवऱ्यासाठी, म्हणजे नवरा तर नव्हताच, फ्रेंडच म्हणत होतो आम्ही. पण त्यांच्या मनात ते म्हणले की सुंदर बघा, नाकावाले बघा, असं तसं. मग मी तसंच बघायला लागले. त्याला 2 फोटो पण पाठवले त्यांच्या. पण नुकतंच त्या दुसऱ्या पोरीने लग्न केलं होतं वगैरे. मग ते म्हणले की काय खोटं बोलताय तुम्ही आणि असं आणि तसं. म्हणलं माझ्याच नात्यामधली आहे ती मुलगी, तर मलाच माहीत असणार ना, तुम्हाला कसं माहीत असणार. मग ठीक आहे म्हणले. मग त्यांनी पण माझ्या मामींना 2 स्थळं पाठवली, असा असा मुलगा आहे बघा तिच्यासाठी वगैरे, असं तसं. मग हे चालू होतं. मग मला पूर्णपणे विश्वास बसला की त्यांच्या मनात रत्तीभरसुद्धा नाही आहेत आणि आमचं काही लग्न होणार नाही अजिबात. मग काय करायचं काय करायचं, जाऊ दे म्हणून मग मग मी माझं नाव शादी.com मध्ये टाकलं आणि माझा बायोडाटा वगैरे आणि फेसबुकवर वगैरे पण टाकलं आणि फेसबुकमधनं वगैरे त्यांचं पण टाकलं. पण त्यांना एकाही मुलीने काहीच रिप्लाय दिलेला नाही. आणि नंतर मी टाकल्यानंतर खूप मेसेज वगैरे यायला लागले. खूप म्हणजे असं अजूनसुद्धा म्हणजे 2-3 जण आहेत ना, तेच खूप चांगले ते. त्यामुळं मला काही वाटत नाही. त्यातले 2 थोडेसे, म्हणजे एक व्यवस्थित नव्हता, येतो येतो म्हटलं, काय आलाच नाही, त्यामुळे विषय सोडून दिला. आणि एकदा आलता ते मला खूप छान वाटलं वगैरे. मी ह्यांना सांगितलं मला हे स्थळ आवडलं आहे, पण येतो येतो म्हणला, पण आता कधी येतं काय माहिती वगैरे. मग मी जे मिस्टरांना सांगत राहिले की ते असं करतात, ते काय करतात, ते हे काम करतात, ते घरामध्ये एवढी जणं वगैरे आहेत. मग ते म्हणले हो का, करा मग, चांगलं असेल तर करा मग. मी म्हटलं हो ठीक आहे चालेल, करते मग वगैरे. मग मी म्हणलं की मग मी काय केलं माहिती आहे का, मग मी सोडून ह्यांचा तर विषय सोडूनच दिलता. मग मी ते स्थळ जे आवडलं होतं आणि त्या स्थळाच्या पाठीमागे लागले की हे स्थळ तरी चांगलं आहे, तर हे स्थळ व्हावं म्हणून वगैरे. तर ते स्थळ होतं खूप लांबचं होतं, धुळ्याचं होतं. तर तिकडून ते धुळ्यावरनं पुण्याला येण्यासाठी मग खूप म्हणजे नाही का, म्हणजे खूप तास लागतात ते. त्यामुळं मी कधी गेले नाही, ते आल्यामुळे त्यांना जास्त माहीत होतं. पण मला ते खूप आवडलं होतं. तर 15 दिवसच झाले असतील ते कशी ओळख झाली. मग तिथून तुम्ही म्हणले की काय करता, आणि त्यांना एका मुलीने फसवलं होतं, म्हणजे यूट्यूब म्हणजे नाही का मोबाईलमधनं वगैरे, की त्यांना फेक अकाउंटमधनं वगैरे असं मुलींचं वगैरे. पण ते मुलगा असायचं, त्यामुळे मला त्यांनी काही विश्वास ठेवला नाही, जो पुढचा मुलगा होता तो. तर ठीक आहे म्हटलं. तर मग मी म्हटलं की मग त्यांनी व्हिडिओ कॉल केला की हायच का म्हणून वगैरे. मग मी घरातल्यांना सगळ्यांना ओळख करून दाखवली, हां बाबा हाय. मग त्यांना यायला थोडा वेळ लागला, यायला किती 15 दिवस लागले त्यांना. 14 दिवस होता, 14 दिवस लागले त्यांना यायला वगैरे. ठीक आहे, त्यावर तर बोलणं वगैरे चालू होतं, तुमच्या घरामध्ये कोण आहे, कसे आहेत, काय करतात वगैरे. मग थोडंसं आपलं माझ्या नवऱ्याचं थोडंसं बोलणं कमी झालं माझ्याबरोबर, कारण मी ह्यांच्याबरोबर बोलणं चालू झालं माझं. तर ठीक आहे, मग मी तरी पण ह्यांचा प्रयत्न चालूच होता माझा की बघ चांगली मुलगी भेटली तर करून टाकावं म्हणून ह्यांचं वगैरे. पण तर बरं ह्यांना काही भेटलीच नाही, तर मग मी पण विषय सोडून दिला आणि प्रयत्न करत फक्त राहिले की ही मुलगी नको ती मुलगी. नंतर मग काय झालं, परत मी ह्यांच्याबरोबर मग ह्यांच्या आहारी खूप गेले. ह्यांचं बोलणं वगैरे पण खूप छान वाटायला लागलं, हां बाबा व्यवस्थित आहे काय नाही वगैरे. मग म्हटलं की आता हेच व्हायला पाहिजे, नाही नको नाही का एवढं. मग ह्यांना असं खूप त्या मुलाने आपली आशा दाखवली लग्नाची वगैरे, आपण लग्नानंतर असं करूयात असं करूया. मग त्यामुळे ते थोडंसं डोक्यामध्ये भरलं गेलं आणि त्याच्याने खूप त्रास झाला. मग ते आले, बघितलं वगैरे. नंतर जाताना मग काय बोलले नाही, गेल्यानंतर नकार दिलता वगैरे. तेव्हा मग मी डिप्रेशनमध्ये गेले. म्हणले तुम्ही म्हणजे नाही का एवढं माणूस समोरचं बोलतंय, आपल्याला असं वाटतं की करण वगैरे आणि नाही करत आहे, म्हणजे नाही का. तेव्हा म्हणजे खूप म्हणजे आशा, जेव्हा माणसाला आशा लागते ना की तेव्हा आशाचा निराशा होतच, हे नक्की आहे. मग तेव्हा मला वाटलं की कुठेतरी नाही का, खूप तेव्हा मी डिप्रेशनमध्ये होते. तेव्हा माझा नवरा माझ्याबरोबरच होता, समजून सांगत होता की असं नका करू, असं नका करू, जाऊ द्या, आज हे नाही तर दुसरं येईल.
पण मला असं वाटलं की बाबा हे चांगले तर वाहून जाऊ दे, पण त्यांना ते नव्हतंच आलं. मग मी स्वामी समर्थांच्या मंदिरात गेले. त्या मुलासाठी मी 11 गुरुवार करण म्हटलं आणि ते स्थळ वापस या असं सांगितलं. तर ठीक आहे, असं म्हणजे खूप इच्छा होती करावं म्हणून, पण नाही झालं. तर खूप प्रयत्न चालूच होता. पण नंतर मग मला कोणीतरी सांगितलं, असंच येतात बघतात वगैरे रोड, नाही का, ज्योतिष वगैरे. तर त्यांनी सांगितलं की त्या मुलाचं लग्न झाले, तू त्या मुलाचा नाद म्हणजे ते स्थळाची वाट पाहू नकोस, ते काय येणार नाही म्हणून वगैरे. तर मी म्हटलं की कसं काय नाही येणार वगैरे, नाही का. म्हणजे खूप म्हणजे असं हे झालं की बाबा, नाही का, खूप मनाला लागलं की झालं का वगैरे, नाही का. आणि मला एवढी आशा दाखवली आणि दुसऱ्याच मुलीवर लग्न केलं. मग तेव्हा मी 3 महिने डिप्रेशनमध्ये होते की एखादा मुलगा दुसऱ्या मुली असं, म्हणजे ते पहिल्यांदा माझ्या पहिली म्हणजे नाही का, दुःख होतं, ते दुसरं दुःख होतं की असं कोण करू शकतं का, की असं आशा दाखवून निराशा करतं का म्हणून वगैरे. मग माझा नवरा मग त्या बोलायचा वगैरे, त्यात थोडीशी मी कमी व्हायचे डिप्रेशनमधनं वगैरे, थोडं समजून म्हणजे ठीक आहे चालायचं वगैरे. नंतर ते सगळं चालत होतं. मग मी झाले, माझे उपवास वगैरे सगळे झाले. आणि त्यानंतर मग माझ्या नवऱ्याला सांगितलं, ह्या मुलासाठी हे स्थळ वापस येण्यासाठी वगैरे मी 11 गुरुवार केले आहेत ते, आणि ते स्थळ खरंच मनापासून यावं म्हणून खूप इच्छा आहे, असं मी माझ्या नवऱ्याला, म्हणजे तेव्हा नवरा नव्हता तेव्हा, त्यांना सांगायचे की फ्रेंड झाले तर त्यांना सांगायचे की खरंच अहो हे स्थळ चांगले, यायला पाहिजे वगैरे. पण ते म्हणले आता येत नाही तर काय करायचं, आता जाऊ द्या ना, विषय सोडून द्या, दुसरं बघा वगैरे, दुसरं पण चांगलं येईल. मग दुसरं आलं तर ते येतो म्हटले. त्याच्यामध्ये पण 3 महिने गेले, ते काय शेवटी आलेच नाही. मग हे पण मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की आज येतोय उद्या येतोय, आज येतोय उद्या, असं करतात असतं. मग ते पण सोडून दिलं त्यांनी. मग शेवटी मग त्यांनी 11 गुरुवार त्यांना सांगितले, माझ्या नवऱ्याला कोणीतरी ज्योतिषनी. त्यांच्या कुटुंबामध्ये मुलाकडनं लग्न होत नाही, पण ह्यांचं पण नाही झालेलं म्हणून, तर तुम्ही करा म्हणून. तर ह्यांनी 11 गुरुवार केले. 11 गुरुवार केल्यानंतर एक तर थोडंसं थांबावं ना माणसाने, तर लगेच मग मी विचारलं नाही, त्यांनी विचारलं मला की करसाल का वगैरे. मग तर तेव्हा मग मी अगोदर मी काय झालं, जेव्हा मी 11 गुरुवार करत होते ना, तेव्हा ह्यांनी विचारलं होतं मला की लग्न करसाल का वगैरे. ते राहिलं माझ्या डोक्यातून सांगायचं. तेव्हा विचारलं होतं त्यांनी, तेव्हा मग मी नकार दिला त्यांना की नाही अहो, मला असं स्थळ आवडले आणि इथंच हे स्थळाच्या पाठी, मग मी 11 गुरुवार केलं ते म्हणून. तेव्हा माझा 11 गुरुवार कितवा 5वा गुरुवार असेल, तेव्हा त्या माझ्या नवऱ्याने मला विचारलं होतं करचाल का लग्न करच. तर मग मी नकार दिला, तेव्हा नकार दिला मी. त्यानंतर मग पहिला नकार त्यांनी दिला, दुसरा नकार मग मी दिला की हे स्थळ आवडलं मला, हे नको म्हणून वगैरे. मग त्यांनी मग दुसरं 11 गुरुवार त्यांनी पकडायला चालू केले, त्यांना कोणीतरी सांगितले होते. मग त्यांनी दत्ताचे गुरुवार पकडले आणि 11 गुरुवार पूर्ण झाले. नंतर काय झालं असं की नंतर मग मला विचारलं. मग ठीक, मग सगळ्या ह्या त्यांच्या बहिणी आहेत, त्यांना असं वाटायला लागलं की ह्यांच्या दोघांचं काहीतरी चालू आहेत, बोलतात वगैरे, आणि फक्त आमच्यासमोर नाटक करतात ते. तर मग ह्यांचं ते माझं स्थळ येणार होतं, मी ह्यांच्यासाठी उपवास पकडले, हे त्यांच्या बहिणीला अजिबात माहीत नव्हतं, आणि वहिनींना सुद्धा अजिबात माहीत नव्हतं की हिने उपवास वगैरे पकडला आहे असं तसं. मी तर सांगायचे ना, तर जेव्हा डिप्रेशनमधनं गेले तेव्हा त्या वहिनींनी पण समजून सांगितलं की असं नसतं वगैरे. पण जेव्हा म्हणजे पहिला त्रास असतो ना, की नाही का, कधीच आयुष्यात त्रास भेटला नाही आणि असं भेटलं की कोणी, नाही का, तर तेव्हा खूप मनाला लागतं ती गोष्ट. पण मग त्याने सगळ्यांनी मला सपोर्ट केला समजवण्यासाठी वगैरे की जाऊ दे वगैरे. तेव्हा माझ्या नवऱ्याला मी तेव्हा नकार दिलता. मग मी ह्यांना म्हणलं की भाऊ मानावा, मनामध्ये विचार केलता की यावारी रक्षाबंधन येते आणि मग मी ह्यांना भाऊ मानते म्हणून, की भाऊ मानावं, कारण त्यांच्या मनामध्ये पण नाही आहे आणि माझ्या मनामध्ये पण आता ते नाही येते ना, आता मी नकार दिलता म्हणून. फोन कट झाला त्यामुळे परत हे झालं, डिस्टर्ब झालं मधी. तर मग ह्या बहिणी म्हणत होते की तुमचं लग्न हो म्हणजे नाही का, आता हे पाहिजे ना, ते
तुमच्या मनामध्ये, दोघांच्या मनामध्ये फक्त आमच्यासमोर बोलायचं नाटक करताय, नाही करत आहे म्हणून. मग हे कधी कधी ह्यांचा मेसेज त्यांनी बघितलं होतं, माझा मेसेज त्यांच्या बहिणीने वगैरे बोलताना वगैरे. पण असं नव्हतं की असं नाही का फक्त फ्रेंड म्हणून जेवण वगैरे झालं का असं तसं. हां, बोलतोय तेवढं माहीत होतं, पण त्यांच्या मनामध्ये पण नाही आणि माझ्या मनामध्ये पण नाही की आम्ही लग्न करावं. कारण त्यांना दुसरी सुंदर मुलगी पाहिजे होती. मी नकटी आहे म्हणून त्यांनी काय विषय सोडून दिलता. मग मी पण विषय सोडून दिला, मला नकटी आहे म्हणत होते म्हणून. तर मग मी एवढा काही विचार केला नाही त्यांच्याबद्दल. तर नंतर मग काय केलं माहिती आहे का, मग ह्यांच्या मनामध्ये असं होतं की हे दोघंजणं बोलतात ते ह्यांच्या दोघांचं काहीतरी चक्कर चालू आहे म्हणून वगैरे. पण असं काहीच नव्हतं, कारण माझ्या नवऱ्याच्याच मनामध्ये नव्हतं. तर मग कसं शक्य आहे म्हणून वगैरे. तर मी मग गुरुवार तर चालूच होते. माझे गुरुवार संपले होते उपवास करून आणि ह्यांचे गुरुवार चालू होते. तर गुरुवार चालू असताना शेवटचा गुरुवार असेल बहुतेक. तर त्यांनी विचारलं, मग मला पण विचारलं आणि त्यांना पण विचारलं की तुम्ही दोघं. मग मी रक्षाबंधन करायचं सोडून दिलं की त्यांनी अजून एकदा विचारायचं म्हणून. आता मी त्यांना मग म्हणलं, मनामध्ये आलं तर माझ्या की ह्यांना सतीश भाऊच मानावं म्हणून. कारण ह्यांच्या मनामध्ये पण नाही आणि माझ्या मनामध्ये पण नाही आहे. पण उगाच कशाला नाही का नावाची बदनामी करायची वगैरे. असं सगळ्यांना असं वाटते की एकदा भाऊ मानलं तर विषय संपूर्ण जातो. ह्या बारीने मी त्यांना राखीच बांधून टाकते म्हणून मनामध्ये विचार केला की बाबा ह्यांना राखीच बांधावी म्हणून ह्या रक्षाबंधनाला. मग हे रक्षाबंधन पण जवळ होतं आणि ह्यांचे उपवास पण संपत आलते. आणि नेमकं मग ह्यांनी विचार केला आणि माझं मग नेमकं मग मुंबईला जायचं ठरवलं होतं जॉबसाठी. कारण रक्षाबंधन झाल्यानंतर मी जॉब जाणार होते. मग हे लॉकडाऊन चालू होतं तेव्हा. लॉकडाऊन चाललं असताना कुठं जाऊ शकत नव्हतं. मग मला अडवलं पोलिसांनी. मग मी काही इकडे येऊ शकले नाही रक्षाबंधनला वगैरे. आणि ह्यांनी हे वाट बघत होते कधी येईन वगैरे. गिफ्ट पण घेऊन ठेवले असतील, काही सांगता नाही. ह्यांचं घेऊन ठेवले, जाऊ दे बाई एक काम जाईन म्हणून. तर मग मी म्हणलं की आता मला तर पाठवत नाही आहे, आता काय करायचं. तर ह्यांना सांगितलं, म्हणलं माझी बहिणी आणि त्यात माझ्या बहिणीची डिलेवरी पण झाली. त्यांना मी डिलिव्हरीचे वगैरे म्हणजे नाही का माझ्या बहिणीच्या मुलीचे फोटो वगैरे पाठवले. आणि ते फोटो त्यांच्या फेसबुकवर खूप अजूनही सेव्ह आहेत. आमचं बोलणं वगैरे पण मी खूप म्हणजे नाही का खूप छान वाटतं ते ऐकायला वगैरे, बोलायला. तेव्हाचं वेगळं. लग्नानंतर ते 1-2 महिनेच फक्त असतात ते गोड. नंतर जी भांडणं होतं ते मग ते तिरस्कार होतो की बाबा तुझं हेच पटत नाही, मला तुझं हेच पटत नाही, माझं हेच पटत नाही, तू अशीच करते, तू तशीच करते. हे लग्नानंतर जेव्हा चालू होतं ना, तर मग ते गोडवापणा निघून जातो आपोआप, राहतच नाही अजिबात. नंतर मग तसंच आमच्या बाबतीत पण झालं. अगोदर खूप छान वाटलं, पण ती आठवणसुद्धा मी अजून जपून ठेवले. त्यांना अजिबात सांगितलं डिलीट करायचे नाही म्हणून. हीच गोड आठवण आहे म्हणलं. लॉकडाऊनमध्ये एवढं छान बोलणं, खूप छान वाटतं बोललेलं वगैरे. मग ते काय परत येणार तर नाही आहे आता. तर काय तुम्ही मला आवाजवानी काय बोलणार नाही. आणि मग मला राग आला की मग माझा राग तुम्ही बघितला आहे, तुमचा राग मी बघितला आहे. त्यांनी मला पण मग 2-3 वेळा मारलं होतं चापट वगैरे. मी असं उलटं बोलले की वगैरे भांडणामध्ये. पण त्यामुळं मग ते खूप म्हणजे असं नाही, पहिल्यासारखं नाही राहत गोडवा वगैरे फक्त तेवढा. आणि नंतर मग मी काय केलं माहिती आहे का, मग कुठपर्यंत होते मी, हां, जरा रक्षाबंधन मग मला पाठवलं नाही. मग मी मुंबईला गेले जॉबसाठी वगैरे की बाबा आता परिस्थिती लॉकडाऊनमुळं लई खराब झालेली आहे. आपलं कामधंदा वगैरे करावा, चांगलं जॉब वगैरे करून परत नव्याने एक सुरुवात करावी. जेव्हा लग्न होईल तेव्हा लग्न होईल. मग एवढं लग्नाचा विचार नाही केला. जी 2 आवडली होती माझा नवरा एक पहिल्यांदा त्यांनी पण नकार दिला आणि जे दुसरं आवडलं होतं त्यांनी पण नकार दिला. तर विषय सोडला मी लग्नाचा आणि मग मी मुंबईला निघून गेले. नंतर मग काय माहीत त्यानंतर ह्यांना काय झालं, ह्याच्या बहिणींनी बोला वगैरे, बघा त्या एका मुलीला वगैरे असं तसं त्यांना बोलले की बघा म्हणून वगैरे. तर ठीक आहे, बघितलं वगैरे. म्हणजे जेव्हा मी आले होते तर त्यांना मग सांगितलं जा एकदा तरी भेट, स्वतःच्या डोळ्याने बघ, बोल. मग त्यांच्या बहिणी म्हटले की बघ, बोल, मग तुला कळलं की कशी आहे काय, मग होकार दे नकार दे. तू स्वतः बघितलं नाही काय नाही. मग त्यांना बोलले, मग ठीक आहे. मग ते बोलायला बघायला तयार झाले. पण मला विश्वास होता की हे नकारच देणार आहे. कारण ह्यांना असं सुंदर मुलगी पाहिजे होती, नाकावाली पाहिजे होती आणि मी नकटी आहे. त्यामुळं तर मला पहिल्यांदा त्यांनी नकार दिला आहे आणि आताच तर कशाला होकार देईल म्हणून माझ्या मनामध्ये होतं.
तर मी नव्हतेच येणार मुंबईवरनं जॉब सोडून भेटायला त्यांना. तर सगळेजण म्हणले भेट त्यांना, त्यांना एकदा भेटायचं आहे तुला म्हणून. मी म्हणलं भेटून तरी काय उपयोग आहे, त्यांच्या मनामध्येच नाही आहे लग्न करायचं, तर तुम्ही कशाला उगाच नाही का हे करताय, तर बघ त्यांचा विचार बदलला तर, असं सगळ्यांचं म्हणणं होतं. तर ठीक आहे, मी म्हणलं की चला भेटूयात आता काय करायचं म्हणून. तर ठीक आहे, एकदा भेटलं वगैरे तर त्यांनी मला 2-3 शर्ते ठेवली होती माझ्यासमोर. त्यातली एक शर्टचं अजूनसुद्धा भांडणं होत्यात, ते मी सांगू शकत नाही आहे. तर अजूनसुद्धा त्या गोष्टीवरनं भांडणं होतात. असे 4 ठेवले होते की तुला हे करायचं, तुला हे करायचं असेल मग वगैरे. पण काही गोष्टी आपण नाही करू शकत वगैरे, त्यामुळे ते त्यात भांडणं वगैरे होतात. आणि जे आपल्याला कधी पटत नाही काय नाही त्यामुळं सुद्धा मनाच्या विरुद्ध जातात, त्यामुळं भांडणं होतात. तर ठीक आहे, त्यांचा होकार आला बाबा. मी मुंबईला परत जॉबसाठी गेले निघून. मला पूर्ण विश्वास होता की हे काय नकारच देणार आहे, होकारची काय गॅरंटी नाही आहे, कारण ह्यांना सुंदर आणि नाकावाली पोरगी पाहिजे नाही. तर आणि ह्यांनी मला 3 स्थळं पाठवलं, ते जर ह्यांच्याच मनामध्ये दुसरी असेल म्हणजे, तो त्यांना मुलगीच येत नव्हती, म्हणजे स्थळच येत नव्हते माझ्या नवऱ्याला बघायला जायचे. तर मला तशी भरपूर स्थळं म्हणजे येतच होती, पण मला मी नकार देत होती, बाबा हे नाही बरोबर, हे नाही बरोबर, कारण माझे वडील दारू पितात, त्यामुळं मला वाटत होतं की मला तर असला नवरा नको भेटायला. तसे मी कुवारी राहील पण निर्व्यसनी बरोबरच लग्न करेन, असं माझ्या मनामध्ये होतं. आणि हे नव्हतं म्हणून मी ह्यांना सांगितलं होते, तुम्ही निर्व्यसनी आहात म्हणून मला खूप आवडलात वगैरे. पण ह्यांना अशी सुंदर मुलगी पाहिजे होती, सुंदर मुलगी बघत होते. तर मग मी ठीक आहे म्हणलं, आता नाही येत तर हो नकारच येईल म्हणून. मग मी परत गेले आणि ते म्हणले की होकार दिलाय त्यांनी म्हणून. म्हणलं असं कसं काय, मग मी विचारणार होते, तर म्हणले की नाही एवढं पण तुम्ही नाही नकटे वगैरे, मी करायला तयार आहे म्हणून वगैरे. तर ठीक आहे म्हणलं असं कसं काय झालं वगैरे. मग त्यांनी दाखवलं, त्यांच्या घरातल्यांशी बोलले, अशी अशी मुलगी वगैरे आहे असे. मग बघायला आला. मग ते म्हणले तुमच्या घरातल्यांना नका, आमच्याच घरी या, कारण आम्ही भाड्याने राहतो वगैरे, तर आम्ही बघायला नाही येत मुलगी, तुम्हीच आमचं घर वगैरे बघायला या अशा परिस्थितीमध्ये. तर मला खूप विश्वास होता की झोपडीमध्ये राहिलं तरी आपण विश्व निर्माण करू शकतो. तर जोडीदार बरोबर असला तर आपण काहीही करू शकतो. आणि माझ्या म्हणजे असं मला खूप आतापर्यंत म्हणजे मी असं ह्याच्या हिमतीने केलं ना, ते त्याच्यात मी सक्सेस झालेच आहे. आणि मला खूप विश्वास होता की मी ह्यांना पण स्वतःचं घर वगैरे होईल लवकर. पण असं नाही झालं अजून आमचं. पण भाड्यानं राहतो, पण ठीक आहे, चांगले जॉब वगैरे करतात, ते दारू वगैरे पित नाही. पण भांडणं आमच्यामध्ये तुम्हाला सांगते अजूनसुद्धा भांडणं होतात, खूप भांडणं होतात. त्याच्याने माझा खूप राग चिडचिडपणा वाढलेला आहे. आणि मी सगळ्यांपासून लांब गेले, कारण मला खूप सगळ्यांना जपायची इच्छा होती, पण नाही जपू शकले. आणि नाही जपू शकले, कारण जपते मनामध्ये आहे त्यांच्याबद्दल आदर आहे, मान आहे, सन्मान आहे. पण ते कसं झालं माहिती आहे का, आमच्या ह्या भांडणामुळं ना सगळेच दुरावले गेले ते. कारण ज्यांनी लग्न करून दिलं आमचं, ते मध्ये होते, तर त्यांना पण मग हे नाव ठेवले की कशी मुलगी आहे वगैरे. आणि मला पण असं वाटायला लागले कसं वगैरे, असं नंतर होतं मला असं वाटतं की सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं. आमच्या बाबतीत तर असं नाही आहे, पण पहिलाच जो गोडवा असतो ना की हॅलो हाय कसे आहेत वगैरे, तिथपर्यंतच चांगलं वाटतं. आणि नंतर जेव्हा लग्न झालं तर मग स्वभाव जुळत नाही की बाबा तुमचं हे पटत नाही, हे पटत नाही, तुम्ही असंच करता, तुम्ही तसंच करता, मनाच्या विरुद्धच जाता. मग ते मनाला लागतं आणि मग तिथून जे तिरस्कार, मग वाद, मग ते चालू होतं. मग तिथून मग सगळंच बंद होतं. मग अपेक्षा पण बंद होतात आणि सगळंच बंद होतं. मग त्यांनी तिथून मग ठीक आहे म्हणले केलं. मग तिथून आमचं मग 23, मग तिथून 7 किती बापरे, आमच्या लग्नाची तारीख विसरली का काय माझी लग्नाची. 7 मे 2023 आमचं लग्न झालं. नंतर 2014 आमची मुलगी झाली. ही आमची नेत्रा आता झोपली आहे, त्यामुळं काही तिला दाखवत नाही, ती सारखी व्हिडिओमध्ये असतेच. पण नंतर ती झाली. आता हाही आमचा सुखी संसार म्हणलं तर थोडेफार भांडणं होत्यात इकडं तिकडं, मग ठीक आहे चालतच आहेत. मी जास्त मनाला लावून घेते ना, त्यामुळं
ते मी विसरू शकत नाही, त्यामुळं वाद जास्त होतात ते. मग त्यांच्याकडनं पण चुका झाल्या, माझ्याकडनं पण चुका झाल्या आणि भांडणं तर आमची एवढी होतात ना, घराच्या बाहेरपर्यंत भांडणं होतात आणि मारामारीपर्यंत होतात. आमचं डिवोर्सपर्यंतच होतं. आम्हाला असं वाटतं की नकोच राहायला. आणि मग मला नंतर झाल्यानंतर मग असं वाटतं की जाऊ दे बाया, या नवऱ्याशिवाय कोण दुसरं आहे का म्हणून परत यावं लागतं. पण आमचं कधी तुटल काय सांगता येत नाही बाबा. पण देवानी ती आम्हाला श्रीकृष्णाबरोबर खूप विश्वास आहे. त्यांनी खूप लीला करून आमच्या दोघांची गाठ भेट करून दिलेली आहे आणि अशी खूप नात्याने आमचं तुटत गेलं ते. पण ते पाठीशी आहेत म्हणून अजूनही भक्कम आहे आणि मला असं वाटतं जवळ ते भक्कम नातं ते माझ्या पाठीशी आहेत, आमचं नातं किती पण काय झालं तरी कधीच तुटणार नाही, हा खूप विश्वास आहे. आणि जवळ माझ्या म्हणजे नाही का, जवळ मी जिवंत आहे वगैरे तवर तर मी असं म्हणजे नाही का तोडायचा प्रयत्न नाही करत. पण भांडणामध्ये वगैरे होतंच, सगळ्यांच्याच भांडणामध्ये वगैरे होतं, पण तेवढं फार चालायचंच. अशी होती आमची लव्ह स्टोरी इथपर्यंत आलेली. नंतर आमचं लग्न झालं, थोडंसं इमोशनली सगळं म्हणजे नाही का. कधी कधी मला मला एक फक्त सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की विचारायचं आहे की दुर्गा अष्टमी, कालाष्टमी हे बायकांनाच त्रास होतो का? कारण मला होतो आणि मी कोणाला सांगू शकत नाही. त्याच्यामुळं मला खूप म्हणजे नाही का दुर्गाष्टमीला, कालाष्टमीला खूप अमावस्येला खूप त्रास होतो मला. कधी कधी एकटीला मी जर समोर कोण भेटलं की त्याच्याशीच भांडत असते, ते जुन्याच उकरून काढत असते आणि भांडत असते. पण माझ्या मनात काय नसतं. इतर वेळी मी शांतच असते, पण त्या दिवशी जेव्हा अमावस्या आली, या आदल्या दिवशी नाही तर दुसऱ्या दिवशी खूप भांडणं होतात. माझ्या नवऱ्याला मी म्हणजे नाही का नाटक वाटणार, ढोंग वाटणार, पण ह्या नात्यामुळं खूप म्हणजे हे एकच कारण कधी कधी मला माझं स्वतःचं आहे बॅड, की मला तो त्रास होतो पण मी सांगू शकत नाही. बाकी इतर वेळी मला तर नाही वाटत की मी काय वाईट केलं असेल ह्या जन्मात. तर फक्त माझ्या नवऱ्याचं मन ह्याच्यामुळं दुखतं, त्यांचं पण त्यांच्यामुळं पण माझं दुखलं. आणि मी सहन करते, पण मला अमावस्याला, कालाष्टमीला मी नाही सहन करू शकत. खूप म्हणजे खूप राग येतो मला, त्यामुळं मी कधीच करू शकत नाही. आणि मग एक गोष्ट अजून एक सांगायची होती की ही पण इच्छा माझ्या आत्तापर्यंत सगळ्यांना खूप इच्छा होत्या माझ्या की असं करायला पाहिजे ना, असं करायला पाहिजे. सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण झाल्या. ते असं नाही की कुठली इच्छा राहिली आहे म्हणून वगैरे, सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण झाल्यात ते वगैरे. पण खूप छान वाटतं की बाबा आपल्या इच्छा पूर्ण होतात ते म्हणून वगैरे. आणि एकच इच्छा लग्नानंतर माझी पूर्ण नाही झाली. माझ्या बहिणीची 15 ऑगस्टला म्हणजे डिलिव्हरी झाली, तिला मुलगी झाली बरोबर 7 वाजता 15 ऑगस्ट लागला. अगोदर ती सिझरसाठी गेली ती 2 दिवस बॅग पकडून वगैरे आणि नॉर्मल करून आली. आणि मी नॉर्मल करण्यासाठी गेले आणि मी सिझरच करून आले, ते पण 14 तारखेला, 14 ऑगस्टला. माझी मुलगी 14 ऑगस्टची नेत्रा, आणि माझ्या बहिणीची मुलगी 15 ऑगस्टला झाली, तिचं नाव आहे ईश्वरी. मी 15 ऑगस्टलाच करायचं होतं, पण माझ्या नवऱ्याची इच्छा होती की 14लाच करायचं होतं म्हणून वगैरे. पण त्यांची इच्छा पूर्ण झाली. सगळ्या इच्छा आता त्यांच्याच पूर्ण होत्या, माझ्या तर काहीच इच्छा पूर्ण होत नाही आहे. तर त्यामुळं अशी होती आमची लव्ह स्टोरी. तुमच्या सर्वांना कशी वाटली कमेंटमध्येच नक्कीच सांगा. आणि मी प्रयत्न करेन की अजून काय आमच्या आयुष्यात इंटेलिजंट आहे की खूप कॉमेडी, आमच्या आयुष्यात खूप कॉमेडी होतात ते. आणि सांगण्यासारखं पण खूप आहे, पण आता आठवत नाही. आपण सांगायला गेलं की आठवत नाही आणि असं बसतो आपण. तर चला आपण भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ही माझी लव्ह स्टोरी तुम्हाला कशी आवडली ते कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.